एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. तर आज आपण ग्रुप सी मधील अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स या विषयावरती जे 15 प्रश्न विचारण्यात आले आहे 2019च्या पेपरमध्ये ते बघूया. चला तर मग सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे, लेखापरीक्षण कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते प्रकार असू शकतात? वैधानिक, कायमस्वरूपी, शाश्वत, स्थिर, निश्चित किंवा लवचिक आणि चौथा आहे आदर्श. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. मी याआधीच्या व्हिडिओमध्ये पण या प्रश्नाचं ॲन्सर सांगितलं आहे, पण ते मी चुकीचं सांगितलं आहे. बघू आता किती जण मला कमेंट करून सांगतात की याचा ॲन्सर चुकला आहे म्हणून. ओके. पुढील प्रश्न आहे, एकात्मिक विकास कार्यक्रमाचे खालील कोणते लाभार्थी आहेत? ऑप्शन 1 अल्पभूधारक शेतकरी, 2 बी अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन शेतकरी किंवा मोठे शेतकरी. तर याचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 3 की मोठे शेतकरी या योजनेचे लाभार्थी नाही आहेत. हे तर कॉमन सेन्सचा क्वेश्चन होता हा. याच्यासाठी काही लॉजिक वगैरे म्हणजे डेव्हलप केलं तर सॉल्व्ह होऊ शकतो. पुढील प्रश्न आहे, सर्वसाधारण खालीलपैकी कोणत्या अंदाजपत्रकाचे केंद्र सरकारच्या प्राप्ती आणि खर्चाचे स्पष्टीकरण दिलेले असते? तर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आयोगाने रद्द केला आहे, कारण की याचं ॲन्सर आहे शून्यधारित अल्पसंकल्प. तो जो ऑप्शन आहे तो यांनी यामध्ये मेन्शन नाही केलेला, म्हणून त्यांनी हा क्वेश्चन रिजेक्ट केला आहे. तर तुम्हीच मला सांगा की शून्यधारित अर्थसंकल्प हे पहिल्यांदा कोणी सुरुवात केली, म्हणजे कोणी मांडला होता? ओके. तर पुढील प्रश्न आहे, 1956च्या औद्योगिक धोरण ठरावाचा उद्देश प्रादेशिक समता प्रोत्साहन होता. त्यानंतर आहे 1955मधील गाव आणि लहान उद्योग समितीला कर्वे समितीसुद्धा म्हणतात. आणि त्यापुढे आहे, एक लघु उद्योग युनिटमध्ये जास्तीत जास्त 10 कोटी रुपयांची गुंतवणुकीची परवानगी आहे. तर याच्यामधील कोणते विधानं बरोबर आहेत हे आपल्याला विचारलं आहे. तर याचा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजे ए आणि बी हे जी विधानं आहेत ती बरोबर आहे. तर ऑप्शन नंबर सी का बरोबर नाही आहे हे आपण थोडक्यात बघूया. या प्रश्नामध्ये लघु उद्योग युनिटचं विचारलं आहे. तर तुम्हाला माहीतच आहे की सूक्ष्म, लघु आणि मध्यम असे उपक्रम आहेत. त्यांच्यासाठी गुंतवणूक मर्यादा आहे मायक्रोसाठी 25 लाखपर्यंत, जे की वस्तू उत्पादनात आहे. स्मॉलसाठी 25 लाख ते 5 कोटीपर्यंत आणि मीडियमसाठी आहे 5 कोटी ते 10 कोटीपर्यंत. आणि ते सेवा क्षेत्रात मायक्रोसाठी 10 लाखापर्यंत, स्मॉलसाठी 10 लाख ते 2 कोटीपर्यंत आणि मीडियमसाठी 2 कोटी ते 5 कोटीपर्यंत. म्हणून ऑप्शन नंबर 3 जो आहे हा चुकीचा आहे, कारण की लघु उद्योगात जास्तीत जास्त 10 लाख ते 2 कोटीपर्यंत आपण गुंतवणूक करू शकतो. आणि तीच मर्यादा आता 2021 पासून चेंज झाली आहे. जसं की मायक्रोमध्ये 5 करोडपर्यंत करू शकतो, स्मॉलमध्ये 10 करोडपर्यंत करू शकतो आणि मीडियम म्हणजे मध्यममध्ये 50 करोडपर्यंत करू शकतो. ओके. पुढील प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्र राज्याने सेंद्रिय शेती धोरण जानेवारी 2013मध्ये जाहीर केले. त्यानंतर महाराष्ट्र राज्याने कृषी संजीवनी योजना 2011मध्ये जाहीर केली. आणि त्यानंतर आहे, महाराष्ट्र राज्याने शेती व्यवसाय पायाभूत विकास गुंतवणूक कार्यक्रम जागतिक बँकेच्या मदतीने सुरू केला. तर या विधानापैकी बरोबर कोणती विधानं आहे ते आपल्याला ओळखायचे. तर याचे ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजे ए आणि बी हे जे विधान आहे हे बरोबर आहेत. पुढील प्रश्न आहे, पतपत्र देणे हे व्यापारी बँकेचे प्राथमिक कार्य आहे. व्यापारी बँकाच्या चालू खाते ठेवी व बचत खाते ठेवी यामध्ये काहीही फरक नाही. आणि त्यापुढील आहे, देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून पतपैसा निर्माण केला जातो. तर वरील असत्य विधाने विचारली आहे. तर ही जी 4ही विधाने आहेत ही असत्य आहेत, म्हणजे वरील सर्व याचं ॲन्सर. तर या प्रश्नात काय करेक्शन हवं आहे ते आपण बघूया. तर यात पहिलं आहे की पतपत्रे देणे हे व्यापारी बँकेचे प्राथमिक कार्य आहे. तर हे चुकीचं आहे, कारण की पतपत्रे हे व्यापारी बँकेचे प्राथमिक कार्य नाही आहे, तो दुय्यम कार्य आहे. त्यानंतर व्यापारी बँकांच्या चालू खाती ठेवी आणि बचत खाती ठेवी यामध्ये काहीही फरक नाही असं म्हटलं आहे. तर फरक असतो, जसं की चालू खाते यावर व्याज दिलं जात नाही, ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध आहे, मेंटेनन्ससाठी 4 लागतो. आणि चालू खाते कोण काढतं? व्यापारी, कंपनी, सार्वजनिक उद्योग असणारे लोक हे अकाउंट काढतात, कारण की त्यांना रोजच बँकेचे व्यवहार करावे लागतात. ठीक आहे. आणि त्यानंतर आहे बचत खाते. तर बचत खात्यात आणि यात काय डिफरन्स आहे हे मी तुम्हाला सांगितलं. बचत खात्यावर व्याज मिळते, मेंटेनन्स चार्जेस पण लागत नाही. आणि याचं उदाहरण आहेत
विद्यार्थी, पेन्शनधारक, सामान्य व्यक्ती आणि नोकर वर्गाचा व्यक्ती. ओके. त्यानंतर आहे देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून पतपैसा निर्माण केला जातो. तर नाही, देशाच्या व्यापारी बँकेकडून. ही इथे मध्यवर्ती बँक म्हणजे आपली कोणती? RBI. तर RBIकडून नाही, तर व्यापारी बँकेकडून पतपैसा निर्माण केला जातो. आणि व्यापारी बँकेची प्राथमिक फंक्शन जर बघायचे झाले तर प्राथमिक फंक्शन आहे डिपॉझिट स्वीकारणे आणि क्रेडिट क्रिएशन. आणि दुय्यम कार्य जर बघितले तर लॉकरची सेवा, पतपत्रे जे की प्रश्नात विचारलं आहे, एजन्सी फंक्शन, कलेक्शन ऑफ चेक्स अँड बिल्स अँड लेटर ऑफ रेफरन्सेस. ही बँकेची दुय्यम कार्य आहेत. पुढील प्रश्न आहे, भारतातील उच्च जनन दरास खालीलपैकी कोणते 2 सामाजिक घटक जबाबदार आहेत? इथे सामाजिक घटक विचारले आहेत. तर याच्यात त्यांनी सामाजिक घटक असं विचारलं आहे. तर सामाजिक घटकासाठी याचा ॲन्सर आहे लग्नाच्या वेळी कमी असणारे वय. आणि सेकंड आहे धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धा. म्हणजे याचं आहे ऑप्शन नंबर 2 हे याचं ॲन्सर आहे, कारण की सामाजिक घटक विचारले आहेत आपल्याला. केंद्रीय पातळीला आर्थिक साधनसामुग्रीचे वाटप करण्याचे काम कोणता आयोग करतो? तर आर्थिक म्हटल्यावर फायनान्शियल हा वित्त आयोगच होत असतो. आणि वित्त आयोग हा कलम 280 नुसार होतो, आर्टिकल 280. ओके. आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की केंद्र पातळीवर हा आयोग कोण स्थापन करतं आणि राज्य पातळीवर हा आयोग कोण स्थापन करतं. ओके. पुढील प्रश्न आहे, भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणती बाब राजकीय धोरणाशी संबंधित आहे? राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे. तर 4 ऑप्शन दिले आहे, बँक दर, कर व करत्तर महसूल, प्रत्यक्ष कारवाई आणि त्यानंतर दिलं आहे राखीव निधीचे प्रमाण. तर याचं आहे ऑप्शन नंबर 2, कर व करत्तर महसूल हे राजकोषीय धोरणाशी संबंधित. या प्रश्नामध्ये जे बाकीचे ऑप्शन दिलेले आहेत जसं बँक दर, प्रत्यक्ष कारवाई आणि राखीव निधीचे प्रमाण, तर हे जे साधनं आहेत हे RBIची मॉनिटरी पॉलिसी जे आहे त्यासाठी येतात, जशी संख्यात्मक आणि गुणात्मक साधने आहेत. आणि राजकोषीय म्हणजे फिस्कल पॉलिसीमध्ये सरकारच्या जमा खर्चाचा भाग येतो, जसं भांडवली जमा आणि महसुली जमा. तर कर आणि करेत्तर जमा हे महसुली जमामध्ये येतात. त्यापुढील प्रश्न आहे, 1 जानेवारी 1995 रोजी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली. सेकंड आहे, जागतिक व्यापार संघटनेचा उद्देश हा आंतरराष्ट्रीय व्यापारातील बंधने दूर करणं आहे. आणि त्यापुढे आहे, भारत हा जागतिक व्यापार संघटनेच्या संस्थापक सदस्यापैकी एक आहे. तर त्यांनी विचारलं आहे वरीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 की वरील सर्व विधाने ही सत्य आहेत, यातलं एकही विधान हे चुकीचं नाही आहे. पुढील प्रश्न आहे, साक्षरता हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विकासाचा निर्देशांक आहे? तर साक्षरता हा जो शिक्षण म्हणजे हा प्रामुख्याने मानवी साधनसंपत्ती विकासाचा निर्देशांक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1. पुढील प्रश्न आहे, तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 की किंमत पातळीत वाढ होते. त्यानंतर आहे, सरकारची अंदाजपत्रके एकूण किती प्रकारे आहेत? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजे तीन प्रकारचे अंदाजपत्रक सरकार जारी करते. तर ते 3 टाइप्स ऑफ बजेट. फर्स्ट इज बॅलन्स बजेट, सेकंड इज सरप्लस बजेट अँड थर्ड इज डेफिशियट बजेट. त्या बॅलन्स बजेटमध्ये म्हणजे काय असतं, खर्च आणि उत्पन्न दोन्हीच सारखे. सरप्लसमध्ये जमा अधिक दाखवतात आणि डेफिशियटमध्ये खर्च अधिक दाखवतात. ओके. पुढील प्रश्न आहे की लोकसंख्या घनता कशा प्रकारे मोजली जाते? तर लोकसंख्या घनता हे तर सगळ्यांनाच माहीत असेल की दर चौरस किलोमीटर अशी मोजली जाते, म्हणजे ऑप्शन नंबर 3. तुम्ही मला बाल-लिंग गुणोत्तर कसं मोजलं जाते हे कमेंटमध्ये सांगा. पुढील प्रश्न आहे, भारताच्या संदर्भात क्रूड ऑइलनंतर अजून एक खालीलपैकी कोणता महत्त्वाचा आयात घटक आहे? आर्थिक पाहणी 2016 नुसार. तर ऑप्शन दिले आहेत, वीज यंत्राचे सुटे भाग, साधने आणि उपकरणे, सेकंड आहे लोखंड आणि पोलाद, थर्ड आहे सोने आणि चौथा आहे वैद्यकीय आणि औषध उत्पादनासंबंधी घटक. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 सोने. पुढील प्रश्न. ओके. तर अशा प्रकारे आपण अर्थशास्त्र या विषयावर जे 15 प्रश्न विचारण्यात आले होते ग्रुप C 2019च्या पेपरमध्ये ते आपण बघितले आहेत. काही डाऊट असल्यास तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.